मोरजे बोललो आता काढतो पॅन अच्छा आवाज एवढा का लाज होता स्टेजवरनं लाज होतं लेगचे सिच्युएशन चेक करा एकदा स्वतःला प्रत्येक गोष्टीत चॅम्पियन समजतो इट्स ऑल द गेम ऑफ माइंडसेट कॅलरीज जास्त बर्न होतात इव्हन मी किती काही खाल्लं तरी घाम आलाय मस्त ब्लॅकआउट्स येतात मला ब्लॅकआउट्स गुड मॉर्निंग एव्हरीवन आज आहे 19 तारीख मंगळवार सकाळी 8 पावणे 9 वाजलेत 8 सॉरी आणि आज मी कार्डिओ करणार आहे म्हणजे आज नाही नेहमीच करतो आज व्हिडिओ लवकर चालू केली आहे सो फक्त 23-24 दिवस राहिलेत आपल्या कॉम्पिटिशनला आजची तारीख 19 आहे 23-24 कन्फर्म डे मी तुम्हाला सांगत नाही आहे कारण एक्झॅक्टली कोणत्या डेला कॉम्पिटिशन आहे ते अजून कन्फर्म नाही सांगितले त्यांनी 12 ते 14 मध्ये केव्हाही असू शकतं सो कन्फर्म नाही सांगता येत एनिवेज या सगळ्या गोष्टी घेऊन आलो आहे मी घरून कारण मला शूट करायचं आहे GNCचं शूट आहे याची मला स्टोरी टाकायची आहे डॉक्टर चॉईसची तो जिमच्या बाहेर आल्यावरच आपलं व्हिडिओ सुरुवात केलेली आहे चला पटापट आज थोडी गर्दी कमी दिसते आहे तसं बघायला गेलं तर आता भाई गर्दी जाम असते फक्त मेन विषय असा आहे की कार्डिओला मला जागा भेटली पाहिजे कारण कार्डिओ फुल आहे भाई बॅग पडेल च्या गावात कार्डिओवरती गर्दी जास्त आहे चलो पीपल विल बी सरप्राईज भाई हा काय कॅमेरा घेऊन आलाय पण एवढं सरप्राईज नाही होणार तसं मी नेहमी सोडू शकतो बट आज प्रॉपर कॅमेरा घेऊन आलोय बोलल्यावर थोडं सरप्राईज येतील याचा आपल्याला कमी करू दे थोडा बिनकामाचा वादत राहते माझ्यामध्ये अडचण नको चलो सो जिममध्ये तुम्ही बघू शकता भाई कार्डिओच्या सगळ्या मशीन ट्रेडमिल इलेक्ट्रिकल सायकल सगळ्या भरलेल्या आहेत आता मला वेट करावं लागेल प्री वर्कआउट मी घरनाच घेऊन आलो होतो कारण अर्ली मॉर्निंग थोडं टाईम जातो मला काय माहीत नाही एम्प्टी स्टमक कसं प्री वर्कआउट लवकर काम करतं लवकर बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि इफेक्ट दाखवतो बट मला काय समजत नाही माझ्या बॉडीवर का दाखवत नाही कारण ते मला माझ्या बॉडीला सवय झाली आहे त्याची खूप टाईमपासून मी यूज करतो एनिवे सो सकाळीच घेतलं आहे मी अर्धा तास झाला असेल हळूहळू तो बॉडीमध्ये उतरेल म्हणजे त्याचे हळूहळू इफेक्ट जाणवायला लागतील हळूहळू झोप उडेल आणि मग प्रॉपर कार्डिओ होईल कार्डिओ माझा जसा 1 तासच असतो बाकी टाईम नंतर मी पोजिंग करेन आता सायकल रिकामी म्हणजे पण सायकलचे हालत यूज करण्यासारखी नाही आहे त्यामुळे मी इलेक्ट्रिकल करेन इलेक्ट्रिकल किंवा ट्रेडमिल चलो आता अपडेट करू कधी होतंय चलो तो आपली मशीन खाली झालेली आहे इलेक्ट्रिकल फॅन महत्वाचा आहे भाई मशीन रिकामी होण्याआधी थोडा टाईम लागला बट तो टाईम पण मी यूज केला त्यात मी डॉक्टर चॉईसची स्टोरी बनवली आता मी इथे 30 मिनिट इलेक्ट्रिकल करेन थोडा फास्ट करेन म्हणजे कार्डिओला माझा हेल्प करण्यासाठी त्यानंतर मग मी ट्रेडमिल करेन लेट्स डू इट
29 मिनिट झाले, जस्ट 30 सेकंड बाकी आहेत. अँड देन इलेक्ट्रिकलवरचं आपलं काम संपेल आणि मग ट्रेडमिलवर जाऊ, कारण बाकी कुठला ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. सायकल पण प्रॉपर कंडिशनमध्ये नाही आहे, सो सायकल यूज नाही करू शकत. ट्रेडमिल इन्क्लाइन करू 5, 5.5, 6च्या स्पीडमध्ये ट्रेडमिलवर चालू, जेणेकरून माझं थोडं मला चालताना दम लागेल, माझे हार्टबीट थोडे वाढतील. एकदम पण नाही, स्प्रिंट वगैरे नाही करायचं आहे, जस्ट हार्टबीट एका सर्टन लेवलला नेऊन ते कंटिन्यू करायचे. लेट्स गो. ओके, सो आता मी जस्ट इलेक्ट्रिकल केलेलं आहे, माझे हार्टबीट फास्ट आहेत. सो मी स्टार्टिंगपासूनच इथे स्पीड 5 ठेवतो, त्यानंतर इन्क्लाइन मी 6 डिग्री करतो आणि जसं इथे मी माझे हार्टबीट मॅच करेन टू द स्पीड अँड द इन्क्लिनेशन, सो अकॉर्डिंगली मी थोडं स्पीड इथे वाढवत जाईल, ज्याने माझी कार्डिओवॅस्क्युलर स्ट्रेंथ इन्क्रीज होईल. जेव्हा आपण कोणतेही काम करतो जिथे स्ट्रेंथची गरज असते, पॉवरची नसते. पॉवरला तुम्ही कसं एकदा पॉवर लावली की झालं, एनर्जी ड्रेन होते. पण जर तुमचं एंड्युरन्स चांगला असेल, तुमची कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम स्ट्रॉंग असेल, स्ट्रेंथ स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही कोणतेही काम कंटिन्यू करू शकता खूप टाईमसाठी. Walking on a treadmill in a day-to-day life हा माझा सगळ्यात बेस्ट मुमेंट असतो. सो त्याचं रिझन काय ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा पण मी अर्ली मॉर्निंग कार्डिओ करायला येतो, ट्रेडमिलवर चालत असताना बॅकग्राऊंडला काही मोटिवेशनल सॉन्ग चालू असतात, त्यामुळे माझ्या माइंडमध्ये प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह थॉट येतात. म्हणजे एखादी गोष्ट मला करायची आहे तर मला हा विचार नाही की आणि मी कसं करू. मी माझ्या माइंडमध्ये एकच ध्यास ठेवतो की भाई, जर मी हे ठरवलं, माझ्या डॉक्टर हा विचार आला आहे, तर मग मी करूनच दाखवणार. नो मॅटर त्या गोष्टीला पूर्ण करायला मला किती मेहनत लागेल, किती टाईम लागेल. कारण जर मी नॉर्मल माणसांसारखा विचार केला असता तर ऑब्वियस आहे माझ्या मनात निगेटिव्ह थॉट्स येणारच. मग मी कम्पेअर करत राहील की नाही यार, तो तर पहिल्यापासून या सगळ्या गोष्टी करतोय, तो त्यासाठी ती गोष्ट इझी आहे. भाई मी कधीच कम्पेअर नाही करत. मी नेहमी स्वतःला प्रत्येक गोष्टीत चॅम्पियन समजतो. वॉट एव्हर इट इज. आत्ता माझ्याकडे काही नसेल, माझी ती कंडिशन नसेल, माझी ती एनर्जी नाही आहे, माझ्याकडे ती पॉवर नाही आहे, बट असं पण नाही आहे की जर मी ठरवलं तर ते मी करू नाही शकत. इट्स ऑल द गेम ऑफ द माइंडसेट. सो एनीबडी who wants to do something in their lives, first set your mindset, then you can do anything what you want. That's it. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे माझे ड्रीम्स आहेत. ड्युरिंग ट्रेडमिल मला ते रिमाइंड होत राहतात आणि क्लॅरिफिकेशन मला याच टायमात भेटतं की ही गोष्ट मी कशी पूर्ण करेन, माझा रोडमॅप का असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला या इथे क्लॅरिफाय होतात. कार्डिओ करणं मी आधी जास्त प्रिफर करत नव्हतो आणि जेव्हापासून मी कॉम्पिटिशन खेळायला लागलो आहे, म्हणजे ही ICN, तेव्हा मी कार्डिओवर जास्त फोकस करायला लागलो. त्याच्या आधी कार्डिओ वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्या
डोक्या पलीकडे होता. माझा विचार असा होता सुरुवातीला की इफ आय डू कार्डिओ देन मी खूप जास्त लीन होईल. ऑलरेडी माझी बॉडी हाय मेटाबॉलिक रेटवर आहे, सो कॅलरीज जास्त बर्न होतात इवन मी किती काही खाल्लं तरी. सो माझा तेव्हा माइंडसेट होता की मी जर त्यात एक्स्ट्रा कार्डिओ केला तर भाई अजून बारीक होईल आणि मला गेन करायचं होतं. बट कार्डिओ हा फक्त कॅलरी बर्न करण्याचा सोर्स नाही आहे. कार्डिओ तुमच्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमला स्ट्रेंथ देण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठीचा एक बेस्ट सोर्स आहे, जो मी म्हणेन की कुठल्याही एज कॅटेगरी असो, वेट कॅटेगरी असो, वॉट एव्हर तुमच्या लाईफमध्ये तुमचा कोणताही पर्पज असो, फिटनेसला घेऊन कार्डिओ मस्ट आहे प्रत्येक 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 गोलमध्ये. सो भाई कार्डिओ डन झाला आहे, 1 तासाचा घाम आला आहे मस्त. आता पोजिंग प्रॅक्टिस करायची आहे. सो थोडा वेळ आराम करतो, एक 5 मिनटं हार्टबीट नॉर्मल लेवलला येऊ दे, मग पोजिंग करतो. पोजिंगचा विषय असा आहे की मी लेट येतो आहे मुद्दाम, म्हणजे आत्ता वाजलेत 10 वाजलेत. ॲक्च्युली मला 11 वाजता पोजिंग चालू करायची असते, कारण जिममध्ये फिमेल्स येतात आणि त्याच्यासमोर अंडरवेअरवर राहून पोज करणं थोडं अनकम्फर्टेबल फील होतं. स्टील एक आहे, मला प्रश्न पडला तर मी त्याच्यासमोर कसं पोज करू, मला काय वाटत नाही, बट स्टील समोरचीला अनकम्फर्टनेस फील होईल. बट ठीक आहे, वेट करू थोडा वेळ. ती आता सध्या त्या रूममध्ये आहे, इकडे आली का मग मी तिकडे जाऊन पोज करायचा. ॲक्च्युली माझा पोजिंगचा मेन प्लेसच तिकडे आहे आणि आरसा पण मस्त आहे. सो लेट्स सी काय होतं आहे. सो हा आहे माझा पोजिंग प्रॅक्टिसचा प्लॅटफॉर्म, जिथे आरसा आहे, थोडाफार स्पेस आहे पोजिंगसाठी. सो इथे आरशात बघून मी पोज करतो आणि माझ्या ज्या व्हिडिओज वगैरे तुम्ही बघता पोजिंगच्या, त्या मी इथे कॅमेरा सेट करतो समोर ट्रायपॉड लावून अँड देन इथे पोज करतो. सो पोजिंगला सुरुवात करूयात. सगळ्यात कठीण काम जर असेल पूर्ण दिवसातला तर हा आहे पोजिंग रुटीन. भाई नॉर्मली जरी आपल्याला ब्रिदिंग पॉज करायची झाली तरी खूप त्रास होतो. इथे तर ब्रिदिंग आउट करून परत स्क्वीज करायचं आहे, स्क्वीज करून 10 ते 20 सेकंद एक पोज होल्ड करायची. अशी कंटिन्यू मला 7-8 पोज करायचे आहेत, किंवा मेन पोज असतात 4 क्वार्टर टर्न्स ते करायचे. बट भाई जेव्हा कॉम्पिटेटिव्ह राऊंड घेतात स्टेजवरती तेव्हा जीव जाण्यासारखी वेळ येते. गार वाटायला लागला रे. माईकला सेट करायची एक टेक्निक आहे माझ्याकडे. सो आय एम क्वाईट शाय बिकॉज ऑफ मुलगी आहे इथे आणि नाही काढू शकत. सो सध्या मी हिरो एंट्रीची प्रॅक्टिस करतो. हिरो एंट्रीला एक ठरलेलं आहे, म्हणजे सध्या तरी अजून काही फिक्स नाही आहे. जो रुटीन माझा तेव्हा होता जेव्हा मी हॅमर घेतला होता शोचा, तेव्हा लेग पण फ्लेक्स करायचे. देन फ्रंटला येतो. ओके, सो या 2 पोज दिल्या. मग पुढे येऊन मला हे थोडं स्लो करायचंय.
असं काहीतरी शिकायचं आहे मला, म्हणजे जी बघायला पण छान वाटेल. आता मेन क्वार्टर टर्न करायचं आहे, ती खूप कठीण आहे कारण तिथे मला काउंट करून होल्ड करायचं आहे. आणि होल्डिंग भाई ब्लॅकआउट्स येतात मला, ब्लॅकआउट्स वर्कआउट करताना कधी नाहीत भाई. 15 मिनटं झाली पोज करून करून, पोरगी काय जायचं नाव नाही घेत. मी जे बोललो आता काढतो पॅन्ट, काय आवाज एवढा काय लाज होता स्टेजवरनं लाज. लेट्स गो. लेग 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 आपण लेगला ऐकणार नाही, लेगवर सगळा खेळ आहे भाई आपल्या. लेगचं सिच्युएशन चेक करा एकदा. लाटा लाटा. चलो सो क्वार्टर टर्न करूया 4. लेट्स गो. ब्रीदिंग ब्रीदिंग भाई. नाही कसं होतं इथून हे असं, मग असं. ओके, ही मी आजच शिकलोय एक नवीन ट्रान्झिशन. बघायला छान वाटते, थोडी ॲस्थेटिक वाटते, सो मी ते ट्राय करतो. ही असणार माझी रिलॅक्स पोज, फ्रंट पोज. नंतर हे असा हात दाखवून जजकडे लुक ते दाखवते मला. हा माझा क्वार्टर टर्न असेल, साईड प्रोफाईल. देन ट्रान्झिशन. अगेन क्वार्टर टर्न. Quarter turn, face to the front. Then एक एक्स्ट्रा पोज असते जी ॲबडोमिन विथ थाय मसल शो करायची असते आणि नेमकी ती माझी डॉमिनंट आहे. लेट्स गो. ओके, सो हे जे मी क्वार्टर टर्न्स केले, फ्रंट, देन ही वाली, देन बॅक, देन राईट साईड, अगेन फ्रंट आणि ही. ह्या मला त्या टायमात कंटिन्यू 15-15 सेकंद होल्ड करायचे आहे. आता ते डिपेंड करतं जजवर, ते केव्हा कमांड देतात, कशी कमांड देतात, तिथे टायमानंतर कमांड देतात. बट होल टाईम जोपर्यंत मी स्टेजवर उभा आहे भाई, मला विदाउट ब्रीदिंग उभं राहायचं. तिथे काही करून पोज होल्ड करून ॲप्स कोर टाईट ठेवून उभं राहायचं आहे. आणि त्याचीच प्रॅक्टिस आहे. नाही तर विदाउट प्रॅक्टिस असं म्हणून मी पोज करू शकतो. प्रॅक्टिस मला
पोज होल्ड करण्याची करायची आहे. ओके, सो वी हॅव डन आवर कार्डिओ अँड पोजिंग प्रॅक्टिस. मजा आली आजच्या सेशनला आणि इथेच मी व्हिडिओ संपवतोय कारण व्हिडिओ खूप मोठ्या होत आहेत आणि मोठ्या व्हिडिओ पण बघायला थोडाफार कंटाळा येतो. सुरुवातीला मजा येते लोकांना, बट नंतर कंटाळा येतो. त्यामुळे मी असा विचार केला आहे की मेन गोष्टी बोलतो आणि जर मला असं वाटलं की व्हिडिओ जरा जास्तच मोठी होते तर मग तिथेच एंड करतो. हळूहळू आपण जसं व्हिडिओवर काम करू, मग कोणत्या गोष्टी एडिटिंगमध्ये घेतल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी एकदा जमल्या प्रॉपर की मग प्रॉपर एडिटिंग सेटअप बनेल आणि व्हिडिओ पण प्रॉपर येतील आणि थोडं बोर पण नाही होणार. सो आत्ता झालेलं आहे, वाजलेलं आहे आत्ता 11:15 झालेत, यू कॅन सी. सो इथेच मी व्हिडिओला एंड करतो. अशाच व्हिडिओ तुम्ही बघत राहा, खूप छान वाटतंय. सपोर्ट करत राहा. व्हिडिओ आवडले असेल, आपला डेली रुटीन तुम्हाला आवडला असेल, मी जे काही म्हणतो त्यातून तुम्हाला थोडंफार तरी शिकायला भेटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जर कोणते पालक बघत असतील तर आपल्या मुलांना दाखवा, कारण मी यात कुठल्याही वाईट साईड गोष्टी नाही दाखवत आहे, खूप चांगल्या गोष्टी शिकवतोय. आणि होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडेलच. नक्की लाईक कमेंट शेअर सगळं करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.